पहिलाच बॉल बॅटची कडा टॉप एज घेतली. विकेट किपरला बीट करत लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय. अंतिम क्षणी बॉल फरार होतोय. सीमा पार लॉंग स्टॉप मध्ये येतोय चौकार. पहिल्याच बॉल मध्ये टॉप एज न 4 धावा मिळाल्यात विशालला. धावांचा श्री गणेशा पहिली धाव. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉल मध्ये टॉप एज घेत लॉंग स्टॉप मध्ये बॉल चांगला होता कल्पेशचा. त्यानंतर नशिबाचा चौकार मिळाला विशालला. सेकंड बॉल घेऊन तयार बॉलिंग मार्कवर. दुसरा बॉल समोर विशाल. कल्पेशचा बॉल यावेळी फटका प्रतिम आहे. हुकचा फटका डीप फाईन लेग मध्ये पाठवलाय बॉल विशालनं सीमा रेषेच्या पलीकडे. लगातारचा दुसरा चौकार येतोय. व्हॉलंटियर्स डिसिजन चौकार येतोय. 2 बॉल मध्ये धावसंख्या 8. स्वयंसेवकांना मी विनंती करतोय आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज. आई गावदेवी क्रिकेट संघ असलपाडाच्या सर्व प्रतिनिधींना आणि स्वयंसेवकांना मी विनंती करतोय कृपया करून आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. 2 बॉल मध्ये धावसंख्या 8. पॉवर प्लेचा षटक आणि विशालच्या बॅटमधून 2 लगातारचे चौकार आलेत मैदानाच्या आत. चौकार हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती आहे विशाल. 2 चौकार हॅट्रिक अद्याप तरी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. तिसरी चौकार हॅट्रिक येईल का विशालच्या बॅटमधून. तिसरा बॉल ऍक्शन रिप्ले अगेन्स्ट द टर्न. फेकून दिलाय बॉल. यावेळी लांबी जास्त आणि उंची देखील जास्त मिळाली आहे. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. पंच डिसिजन. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. 3 बॉल मध्ये बरसला या मॅच मध्ये विशाल. अप्रतिम बॅटिंग. एकाच मैदानावरती एकमेकाच्या अगेन्स्ट सराव करत आलेले खेळाडू. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे प्रत्येक खेळाडूचा वीक पॉइंट स्ट्रॉंग पॉइंट. आणि इथे कल्पेश चुकी करतोय. आप ट्रॅकर बॉल होता. हुकचा फटका ऍक्शन रिप्ले. यावेळी मिळालाय षटकार. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 14 आकड्यावर. तीन बॉल मध्ये धावसंख्या ती 14 अंकावर. चला मॅच बॉल येतोय. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 14. विस्फोटक बॅटिंग आहे. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 14. तिसरा सामना आपण पाहतोय या स्पर्धेमधील एपी ट्रॉफी 2026. पहिला दिवस या स्पर्धेचा. 3 बॉल 14 आणि नो बॉल कॉल अंपायर. इनफिल्डला क्लिअर केला बॉल. पुन्हा एकदा डीप थर्ड मॅन मध्ये चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 9+4 टोटल 5 चा पंजा. धावसंख्या टोटल 5 न वाढते. टोटल धावसंख्या ती 19 या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ संपलाय. चुका करतोय कल्पेश. फ्रंट फुटचा नो बॉल. 3 बॉल मध्ये धावसंख्या ती 19. चला थोडं फास्ट केला प्लीज. 3 बॉल मध्ये धावसंख्या 19. बेधडक बॅटिंग चालू आहे विशालची मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट केली आहे विशालच्या बॅट मधून. अलौकिक फटका. बॉल सीमा पार डीप पॉइंट ला येतोय. रिव्हर्स अटेम्प्ट ना चौकार. 4 बॉल मध्ये 23. कल्पेश धुले बॉलिंग मार्क वरती. अतिशय खराब गोलंदाजी करतोय मैदानाच्या आत धुलेवाडी संघासाठी. 4 बॉल मध्ये धावसंख्या त्या अवघ्या 23 आकड्यावर. फुलटॉस बॉल संधी मिळाली आणि स्विच इट परफेक्ट खेळला खरं तर विशाल. 4 धावा मिळाल्यात मागील बॉल मध्ये. 5वा बॉल. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. वेल फिल्डिंग बाय द फिल्डर. निर्धाव चेंडू आलाय बऱ्याचशा कालावधीतून. 5 बॉल मध्ये धावसंख्या ती 23.
पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग केली आहे विशालनं मैदानाच्या आतमध्ये. लाईन सापडले कल्पेश धुलेला या मॅच मध्ये. अंतिम बॉल कशा रीतीनं फेकेल, मोठा फटका येईल का पॉवर प्लेचा अंतिम बॉल. अंतिम बॉल इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु आउटफील्ड फास्ट आहे. डीप पॉइंट मध्ये विशालच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार चौकार. टोटल ओव्हर नंबर 1 कंप्लीट नाव. टोटल रन स्कोर कार्ड वरती 27 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. टीम मार्केवाडी. पहिल्या षटकात धावा खर्च झाला टोटल 27. कमलाकर आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्लेचे रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक आता सीमालगत पेट्रोलिंग करण्याची अनुमती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिल्या षटकात पॉवर प्लेचे निर्बंध केवळ 2 सीमारक्षक सीमालगत. याचा फायदा विशालनं निश्चित घेतला. 6च्या 6 बॉलचा सामना विशालनं केलाय आणि टोटल धावसंख्या पहिल्या षटकात येते 27. आता अक्षय ऑन स्ट्राईक आहे. दुसऱ्या षटकामध्ये आलाय कमलाकर बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 2 मध्ये कमलाकर आलाय बॉलिंग मार्कवर. अक्षयसाठी पहिलाच बॉल पाक फुला जाऊन ड्राईव्ह केला. बॉल डीप कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आल्या. प्रथम फिल्डिंग नितीन अप्रतिम फिल्डिंग केले आणि तोपर्यंत धावा मिळाला त्या 2. योग्य रीतीनं घरातनं जज केलं. बॉलला अलॉंग द कार्पेट होता बॉल वेगवान पद्धतीनं डीप पॉइंट पासून डीप कव्हर पॉइंट पर्यंत पोहोचला आणि त्यानंतर एक चांगली फिल्डिंग. 2 धावा मिळाल्या. टोटल धावसंख्या आहे ती 29 या आकड्यावर. दुसरा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. चुकी करतोय परंतु अंतिम क्षणी अप्रतिम फिल्डिंग. चांगली फिल्डिंग केली. पुन्हा एकदा दुहेरी मिळते. या दोनही बॉल मध्ये फिल्डिंगचा दर्जा चांगल्या रीतीनं पाहायला मिळाला आहे. खरं तर टीम धुलेवाडी संघाकडून देखील नितीननं चांगली फिल्डिंग केली. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक देखील अप्रतिम फिल्डिंग करतोय. टोटल धावसंख्या येते 31 या आकड्यावर. तिसरा बॉल घेऊन तयार कमलाकर. तिसरा बॉल कमलाकरचा पॉइंट मध्ये चुकी केली आहे. चुकीला माफी नाहीये. डीप पॉइंट मध्ये बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. चुकी केली आहे. कॅच अटेम्प्ट करणं गरजेचं होतं आणि तिथे मिस फिल्डिंगच्या साह्याने मिळत आहे 4 धावा. टोटल धावसंख्या आहे ती 35 आकड्यावर. तीन बॉल मध्ये 8 धावा आल्यात. कॅचची संधी होती. कदाचित कॅच अटेम्प्ट करणं अतिशय महत्वाचं होतं आणि ते केलेली चुकी. धावसंख्या ती 35. कमलाकर बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकात 27 आल्यानंतर धावा येत आहेत. खरं तर मार्केवाडी संघासाठी स्वीप करण्याचा प्रयत्न. स्वीप सक्सेस झालाय. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अक्षयच्या बॅट मधून स्वीपचा फटका चौकार. 39 ऑन बोर्ड. ऑन बोर्ड. अक्षय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये भरपूर दिवसातून खर तर आज इन ऍक्शन मध्ये मार्केवाडी संघासाठी आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. रिषभ पंतला आपण पाहिलाय सातत्यानं इंजर्ड होऊन कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावा महत्वपूर्ण येतात आणि अक्षय देखील बऱ्याचशा कालावधीतून मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय मार्केवाडी संघासाठी आणि त्याच्या बॅटमधून महत्वपूर्ण धावा येत आहेत. टोटल धावसंख्या येते 39. 39 ऑन बोर्ड. कमलाकर. कमलाकरचा हा बॉल वेगवान गतीनं बॅटचा फ्लो ओपन झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बऱ्याचशा कालावधीतून निर्धाव चेंडू येतो. 39 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. कमलाकरचे षटक पहिल्या षटकात 27 आणि या षटकात अद्याप तरी धावा आल्यात त्या 12. म्हणजे कमबॅक करतोय कुठेतरी कमलाकर बॉलिंग मार्कवर. 39 ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. अकोटाप्याचा बॉल लिव्ह करण्याचा प्रयत्न आहे. शॉट अटेम्प्टच केलेला नाहीये आणि इथे मात्र रन मिळते ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पंच 1 च्या मदतीने धावसंख्या येते 40 आकड्यावर.
दोन षटकांमध्ये 20.00च्या सरासरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 आकड्यावरती. 70 धावा सर्वोत्कृष्ट धावा बनल्यात त्या बीसीसी गारपोली संघाने या स्पर्धेमध्ये. आणि या मॅच मध्ये दोन षटकात 40 आहेत आणि सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारेल का मार्केवाडी संघ यावरती देखील लक्ष आहे. दोन षटकांमध्ये 40. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमधून समाप्त होतोय. दोन षटकांमध्ये 40 आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आला. बॉलिंग मार्क वरती पियुष. लॉंग ऑन मध्ये फिल्डिंग करत होता पियुष. फार अप्रतिम फिल्डिंग राहिले परंतु आता बॉलिंग मार्क वरती कमबॅकिंग स्पेलची आवश्यकता आहे ती धुलेवाडी संघाला देखील. दोन षटकात 40 आहेत. येणाऱ्या दोन षटकांमध्ये एक चांगली गोलंदाजी करत थांबवावं लागेल मार्केवाडी संघाला देखील. अक्षय आणि विशाल एक सलामीची जोडी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करते. पहिलाच बॉल पियुषचा. फुल टॉस बॉल टॉप पेज घेतलीये. हवे ते बॉल क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र कॅच ड्रॉप केलीये. कॅच ड्रॉप केलीये. लॉंग लेग मध्ये बॉल गेलाय. 3 सहजरित्या कंप्लीट होत आहेत. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. कॅच होती तिथे कॅच ड्रॉप केली. तोपर्यंत मिळाल्या 3 धावा आणि 3च्या मदतीने धावसंख्या येते 43 आकड्यावर. टॉप एज आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग मध्ये चुकी केली आहे क्षेत्ररक्षकानं. 43 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल फुलटॉस होता पियुषचा. विशाल ऑन स्ट्राईक आहे. विशाल जबरदस्त फॉर्म मध्ये. या मॅच मध्ये विशालच्या बॅट मधून अप्रतिम धावा आलेले आहेत. टोटल प्रत्येक बॉल मध्ये त्यानं बॉल सीमापार ठोकण्याचं सामर्थ्य ठेवलंय. एक बॉल तो निर्धाव जरूर खेळलाय. 26 या धावसंख्येवरती तो खेळतोय. विशालच्या विरोधात स्लॉट मध्ये हा बॉल फटका एक्झिक्यूट केलाय लॉंग गॉपच्या डोक्यावरून. हा मोठा वार. बॉल सीमा पार. विशालचा षटकार. (49 रन्स ऑन स्कोर कार्ड). 49 धावा आहेत धावफलकावरती. पियुषच्या विरोधात हा मोठा वार होता. सीमा पार गेलाय बॉल. षटकार. 49. 32 या धावसंख्येवरती खेळतोय विशाल. वैयक्तिक अप्रतिम बॅटिंग करतोय. अकुटाप्याचा बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय जज करतोय कमलाकर परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 देखील सक्सेस होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या 51 आकड्यावरती अर्धशतकीय धावसंख्या उभारली आहे ती मार्केवाडी संघानं. टॉस गमावला या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय टॉस जिंकलेला संघ प्रथम फिल्डिंग स्वीकारतोय आणि या मॅच मध्ये देखील फिल्डिंग स्वीकारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना थोडं कमी भासून दिलाय मॅच मध्ये मार्केवाडी संघानं. अप्रतिम बॅटिंग राहिले खरं तर मार्केवाडी संघाची. पुढे टाकलेला बॉल स्विचिटचा प्रयत्न. सरळ बॅटनं धावायचं असताना आडव्या बॅटनं शिरायचंय का याचा विचार विशाल निश्चित करत असेल. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावाने धावसंख्या थांबते ती टोटल 51 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ या षटकात संपलाय. 11 धावा आल्यात अद्याप तरी 4 बॉल मध्ये या षटकामध्ये. 51 धावा आहेत. 40 होत्या 2 षटकात. बॉल नंबर 5. बॉल नंबर 5 पुन्हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं आणि कॅच ड्रॉप केली आहे. कॅच ड्रॉप केले. रन मिळवण्याचा प्रयत्न आणि इथे विशाल अति काही संकटात नाही. ही धाव मिळवण्याचा स्वीकारला आणि तिथेच मात्र विकेट मात्र होते बाहेर. बाद होतोय खरं तर विशाल रनआउटच्या स्वरूपात. इन फॉर्म बॅटर विशाल हॅज टू डिपार्ट. अकरा बॉल मध्ये 34 धावा करत बाद होते खरं तर विशाल. 11 बॉल मध्ये 33 धावा करत मात्र बाद होते. 300च्या स्ट्राईक रेटनं केला खरं तर विशाल आणि तो बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. नो बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. भूषण बॅटिंग मार्क वरती. पियुषच्या षटक थोडं कमबॅकिंग ठरते. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. पियुषच्या षटकातील धावा आलेत अद्याप तरी 12.
52 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल खोलात टाकलाय, खणून काढला, अक्षरशः खोदलाय हा बॉल लॉंग ऑन मध्ये. कमलाकरची फिल्डिंग, तीनही बॉल मध्ये बिझी ठेवलं कमलाकरला. लॉंग ऑन मध्ये ऍक्टिव्ह प्लेअर कमलाकर. निर्धाव चेंडू ची अपेक्षा होती, परंतु या बॉलवरती देखील सिंगल येते. धावसंख्या 3 षटकांमध्ये जाऊन पोहोचले 53 आकड्यावरती. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये हवेत करतात अंतिम षटकामध्ये. एका मोठ्या लक्ष्यापासून थांबवण्यासाठी टीम मार्केवाडी संघाला 3 षटकांमध्ये धावसंख्या ती 53. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय तानाजी. सेवन एक्स लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्यांचे देखील सहर्षमय स्वागत. उपस्थित सर्व खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अंतिम स्लॉगचे षटक आहे. टोटल धावसंख्या आहे ती 53 आकड्यावर. चला थोडा फास्ट केला प्लीज, हा सामना थोडा उशिराने येतोय. त्रेपन्न धावा आहेत 3 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. तानाजी बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राईक आहे भूषण आणि पहिल्याच बॉल मध्ये दांडी कूल केली आहे. दांडी गुल केली खर तर बॅटर भूषणची. पहिला धक्का मिळवतोय पहिल्याच बॉल मध्ये तानाजी. 53 आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय मार्केवाडी संघाचा आणि 5 बॉलचा देखील बाकी आहे या षटकात. कमीत कमी दाबांचा जर षटक हाताळलं खरं तर तानाजीनं तर या मॅच मध्ये धावा चेस देखील होऊ शकतात, कारण हे मैदान धावांसाठी बनलेलं आहे. आणि असा असताना या षटकामध्ये कमबॅकिंग स्पेलची आवश्यकता आहे ती टीम धुलेवाडी संघाला. बॅटिंग लाईनअप आहे धुलेवाडी संघाकडे देखील. भूषण बाद होतोय क्लीन बॉलच्या स्वरूपात. वेगानं बॅटचा फ्लो, पण वेगवान बॉल क्लीन बॉलची शिकार ठरलाय खरं तर. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव दाखल होतोय. चौथ्या क्रमांकावरती वैभव मात्र दाखल होतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे 2 धाबांची पेनल्टी मिळाली या मॅच मध्ये मार्केवाडी संघाला. सेकंड इनिंग मध्ये आपण ती पहिल्या षटकात ऍड करूयात. नेक्स्ट बॉल स्लॉट मध्ये बॉल ओव्हर पिच बॉल, त्यावरती लॉफ्ट करत असताना ऑन साइडला येतोय. एक टप्प्याचा अंतर गाठत बॉल छूम अंतर सीमा पार येतो चौकार. टोटल धाव संख्या आहे ती 57 आकड्यावर. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 धावा धाव फलकावर. सत्तावन्न धावा धाव फलकावरती आहेत. चार बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. सेकंड इनिंग चा खेळ सुरू होण्यापूर्वी फर्स्ट इनिंग मध्ये टोटल 57 धावा धाव फलकावर. अप्रतिम बॅटिंग मार्केवाडी संघाची राहिल्या मॅच मध्ये. तानाची बॉलिंग मार्क वरती आहे. स्लॉक्सचा डेथचे षटक. पुढ्यात टाकलेला बॉल 1 सेकंड मोठ्या फटक्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर झोन मध्ये पकडले जाते झेल आणि मात्र दुसऱ्याच बॉल मध्ये संपवलाय खेळ. बॅटर वैभव मात्र होतोय बाद. प्रवीण जातोय नवीन बॅटर.
3 बॉलचा खेळ बाकी अजूनही. 57 धावा धावफलकावरती. तिसरा गडी बाद झालाय वैभव. प्रवीण आला आता 5व्या क्रमांकावरती. टोटल धावसंख्या आहे 57. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि एका हातामध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॉल सीमा पार गेलाय. खेळाडूंचे मी कौतुक करेल. एक चांगले खेळाडू वृत्ती आहे आणि बॉल सीमा पार. एका हातामध्ये कॅच पकडला होता पियुषनं जरूर, परंतु त्याचा समतोल तो मैदानाच्या आतमध्ये ठेवू शकलेला नाहीये. लाईन वरती त्याचं पाय आणि त्याच कारणास्तव हा येतोय षटकार. टोटल धावसंख्या ती 63. धावा धावफलकावरती आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात बाटारीतून मात्र बाद होतोय. आणखी एक धक्का. आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. 63 धावा आहेत मार्केवाडी संघाच्या. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 63 धावा धावफलकावर. न्यू बॅटर आलाय विराज मैदानाच्या आतमध्ये. 63 ऑन बोर्ड. अंतिम बॉल मध्ये मोठा फटका येईल का? मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. खर तर टीम मार्केवाडी आणि धुलेवाडी दोनही संघांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचे नथुरावजी कराले यांच्या शुभ हस्ते. शेवटचा बॉल या इनिंग मधील. 63 धावा आहेत. लाईन चेक केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. चला पंच डिसिजन. नॉन स्ट्राइक वरती बाद झाला नव्हता फलंदाज आणि त्याच कारणास्तव इथे समतोल गाठू शकलेला नाहीये. पुन्हा एकदा बॅटर अक्षय मात्र होतोय बाद. न्यू बॅटर ऑफिशियल. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राइक येईल. स्ट्राइक एंडला बॅटर बाद आहे की नॉन स्ट्राइक एंड? पंच डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. स्ट्राइक एंड वरती जर बॅटर बाद असेल तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक वर राहील. या गोष्टींकडे लक्ष द्या पंच. 63 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 64 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आणि करण ऑन स्ट्राइक आहे मैदानाच्या आतमध्ये. 7व्या क्रमांकावरती आलाय करण. करण साठी हा बॉल अतिशय वेगवान होता. खोलात टाकलेला बॉल. निर्धाव चेंडू आलाय. 64 धावा आहेत 4 षटकार मध्ये. येणारे 24 बॉल आणि 65 टार्गेट सेट केले ते टीम धुलेवाडी संघाच्या अगेन्स्ट टीम मार्केवाडी संघानं. आणि 2 धावांची पेनल्टी आपण पहिल्या षटकात ऍड करूयात सर. त्याच कारणास्तव 65 टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा जमतील त्यामध्ये 2 धावा आपण पेनल्टीचे ऍड करूयात. आमचे आदरणीय नथुरावजी कराले यांच्या शुभास्ते आपण पाहतोय. टीम मार्केवाडी संघासाठी
₹500 नाश्त्यासाठी आणि त्याचप्रमाणे टीम धुलेवाडी संघासाठी ₹500 नाश्त्यासाठी, म्हणजे असे ₹1000 नाश्त्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. एक दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि या दोन संघांसाठी नाश्त्याची व्यवस्था मात्र करतायत ते आमचे आदरणीय नथुरावजी कराले. 65 टार्गेट. आदरणीय मच्छिंद्रजी कराले यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. एकीकडे बार्डी आणि त्यांच्या विरोधात मालेवाडी. दोनही टीमचे कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या. यश आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवा. टीम मार्केवाडी आणि धुलेवाडी ऑनगोईंग मॅच आहे. यानंतरचा सामना इन ऍक्शन मध्ये मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय बार्डी या दोन संघादरम्यानचा सामना आहे. बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट टू प्लीज जॉइन द टॉस बॉक्स. आपण त्वरित नाणेफेक करूयात. चे टार्गेट आहे धुलेवाडी संघाच्या विरोधात. जयेश आणि पियुष ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. 65 टार्गेट आहे. पॉवर प्लेच्या षटकापासून आक्रमकता दाखवावी लागेल या मॅच मध्ये. मार्केवाडी संघाच्या विरोधात जिंकण्यासाठी धुलेवाडी संघाला मी सातत्याने उल्लेख करत आलोय, कारण एकाच मैदानावरती सातत्याने सराव करणारे दोन संघ आहेत आणि आज एपी ट्रॉफीच्या निमित्तानं एकमेकाच्या अगेन्स्ट त्यांना खेळावं लागतं. एक मैत्रीपूर्वक लढाई आहे. बोथ कॅप्टन्स फर्स्ट अँड लास्ट कॉल. टीम मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम बार्डी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. मालेवाडी संघाचा कर्णधार उपस्थित होतोय, त्याचप्रमाणे मी विनंती करतोय बार्डी संघाचा कर्णधार आदरणीय अविनाशजी कांबरे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. परेश ठोंबरे यांना. परेश ठोंबरे यांना मी विनंती करतोय. आदरणीय अविनाशजी कांबरे यांना सन्मानित आपण करायचंय. आणि पुढील मॅच टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय नथुरावजी कराले यांना मी विनंती करतोय. आपल्या शुभास्य मालेवाडी आणि बार्डी या दोन संघादरम्यान आपण टॉस करायचा आहे. Head is a call. Head is a call. Team Malewadi and tell it is won the toss. Team Bardi and selected the field first. First batting करावी लागेल मालेवाडी संघाला नेक्स्ट मॅच मध्ये. ऑनगोइंग मॅच कडे पहिलाच बॉल मध्ये ठोकलाय जयेशनं चौकार. मॅच संपले नाहीये. 65 टार्गेट. हे मैदान धावांनी बनलंय. या मैदानावरती किती मोठं लक्ष गाठलं जाऊ शकतं याच विचारानं जयेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. दुसरा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आहे. काऊ कॉर्नर झोन मधून वेगानं आलाय विशाल. बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळते फक्त सिंगल. सिंगल धाव संख्या आहे ती 5 आकड्यावरती. 60 ची आवश्यकता आहे अजूनही. 22 बॉल मध्ये बाउंड्रीची आवश्यकता आहे. मोठे फटके, संतुलित बॅटिंग हवी आहे. मध्ये अटॅकिंग क्रिकेट, त्यानंतर सिंगल डबल, या सर्व गोष्टी आता मॅटर करतायत, कारण 22 बॉल 60 धावसंख्येचं मोठं धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 5. 65 टार्गेट.
आदरणीय मच्छिंद्रजी कराले यांना सन्मानित करण्याची विनंती करतोय परेश ठोंबरे यांना. 2 बॉल 5 पियुष ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल, मिस्टॅमिक स्ट्रोक, हवेत या बॉल क्षेत्ररक्षकानं पकडले असेल. पियुष मात्र होतोय बाद. पहिला धक्का टीम धुलेवाडी संघाला पियुषच्या स्वरूपात. सन्मान स्वीकारत असताना आदरणीय मच्छिंद्रजी कराले. प्रत्येक मान्यवरांचा खऱ्या अर्थानं यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने केलाय. आदरणीय रोहितजी भगत यांना देखील सन्मानित करण्याची विनंती आहे. या स्पर्धेतून खर तर रजा घेत आहेत आमचे वडवलीचे नथुरावजी कराले. त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. दांडी गुल केल्या मैदानाच्या आतमध्ये. कमलाकरला आल्या आल्या तंबूचा रस्ता दाखवलाय. गोलंदाजानं टाकलाय परफेक्ट यार्कर. भूषणचा परफेक्ट यार्कर क्लीन बोल्डचा शिकार ठरतोय. कमलाकर बॅटर इज OUT नाव बॅक टू द डगआउट. आदरणीय अविनाशजी कांबरे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. आदरणीय अविनाशजी कांबरे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय परेश ठोंबरे यांना. पासष्टचं टार्गेट. आणखी एक गडी बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो धुलेवाडी संघाला कमलाकरच्या स्वरूपात. तानाजी जातोय नवीन फलंदाज. पहिल्याच 2 बॉल मध्ये 5 न सुरुवात झाली. पहिल्याच बॉल मध्ये चौकारानं सुरुवात, त्यानंतर सिंगलना स्ट्राइक रोटेट आणि 2 बॅक टू बॅक विकेट मिळवतोय बॉलिंग मार्क वरती भूषण. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 65चं टार्गेट बचावत असताना पहिल्याच 2 बॉल मध्ये 5 आल्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट. 4 बॉल मध्ये धावसंख्या ती 5. तानाजी आलाय नवीन बॅटर. फुलटाच बॉल डाऊन द ग्राउंड केलाय लॉंग ऑफ मध्ये. चांगले फिल्डिंग. रन मिळते ती 1. धावसंख्या ती 6. 5 बॉलचा खेळ संपला. टोटल 6 धावा आहेत. संत सुरुवात झाली आहे. मी मागाशीच उल्लेख केला 65 या मोठ्या धावांचा तुम्ही पाठलाग करतायत. मोठे फटके मध्ये मध्ये हवेत. संतुलित बॅटिंग हवी आहे, परंतु 2 बॅक टू बॅक विकेट गेल्यानंतर संतुलन थोडंसं डगमगलं या मॅच मध्ये टीम धुलेवाडी संघाचा. आणि ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल धीम्या गतीनं भूषणनं फेकला. एक चांगलं व्हेरिएशन. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. टोटल धावसंख्या ती 2 गडी बाद 6 अंकावर. आणि त्यामध्ये 2 पेनल्टीचे ऍड करूयात. 2 गडी बाद 8 ही धावसंख्या आहे. ती टीम धुलेवाडी संघाचे धावफलक 2 गडी बाद 8. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी नियम या स्पर्धेचा. आणि त्याचप्रमाणे मार्केवाडी संघ ॲक्युरेट जर्सी मध्ये उतरलेला नाहीये. एका खेळाडूनं वेगळी जर्सी प्रदान केल्या त्याच कारणास्तव इथे मात्र 2 धावांची पेनल्टी. 8 धावा धावफलकावर. 65चं टार्गेट. येणारे 18 बॉल 57 धावसंख्येची गरज आहे. विशाल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 18 बॉल मध्ये 57 धावसंख्येची गरज आहे अजूनही. एक मोठा षटक या मॅच मध्ये पुनरागमित होऊ शकतो तो धुलेवाडी संघ देखील.
पहिलाच बॉल विशालचा योग्य टप्प्यावरती यष्टांच्या अगदी समीप गेला बॉल. निर्धाव झेंडू आलाय. धावसंख्या अडकली ती 8 अंकावरती. बॉल संपले ते 1. दुसरा बॉल घेऊन तयार विशाल. विशालचा बॉल पुलचा फटका. पुल सक्सेसफुल जरूर ठरलाय परंतु टायमिंग परफेक्ट होता आणि पॉवर थोडी कमी पडली आणि त्याच कारणास्तव उंची जास्त मिळाली, लांबी कमी. फलंदाज होतोय बाद तानाजी. सागर जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लक्ष कठीण झालंय खरं तर. ही मैत्रीपूर्वक लढाई आहे आणि 8 धावा धावफलकावर. 57 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दमटे वातावरण आहे मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं हे सत्र. तिसरा बॉल घेऊन तयार विशाल. बॅटिंग जबरदस्त राहिली. 11 बॉल मध्ये 35चं योगदान दिलं विशालनं बॅट मधून आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती एक सफलता त्याने नुकतंच मिळवली आहे. चांगली कामगिरी करतोय. हा देखील बॉल खोलात टाकलाय. होतून काढला ऑन साइडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये रन मिळते ती 1. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आणि एकेरीनं काहीच प्रभाव खर तर मार्केवाडी संघासमोर देखील पडणार नाहीये. सिंगलना 1 रन ऍड होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 9 आकड्यावरती. 7 इकॉनॉमी अद्याप तरी. 3 बॉलचा खेळ संपला या षटकातील. 9 धावा धावफलकावर. पुढे टाकलेला बॉल खोलात टाकलाय. लॉंग ऑनला खोतून काढलाय. बॉल मिस फिल्डिंग केले करणनं. पुन्हा सावरले परंतु एक एक्स्ट्राची धाव मिळते. टोटल 2 मिळतायत. जिथे 1 होती तिथे रन मिळतायत 2. अनिकेतनं ही चुकी केली आहे. टोटल 2 मिळतायत. 2च्या मदतीनं धावसंख्या येते 11 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. बॉल नंबर 5 फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. व्यवस्थित बॅटवरती नाहीये. टायमिंग कमी आहे बॉलवरती. क्षेत्ररक्षक पोहोचलाय लॉंग लेग पर्यंत. तोपर्यंत मिळते ती दुहेरी धाव. धावसंख्या टोटल 2 ने पुढे. 13 धावा धावफलकावर. 65चं टार्गेट. अद्याप 52 धावसंख्येची गरज आहे आणि थोडा धीम्या गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय धुलेवाडी संघ या मॅच मध्ये. पुढे टाकलेला बॉल एक्झिक्युशन करू शकले नाहीयेत बॅटर. इथे देखील रन मिळते ती 1. अंतिम बॉल मध्ये आली ती सिंगलना धावसंख्या 2 षटकांमध्ये अवघ्या 7.00च्या इकॉनॉमीनं त्या अवघ्या 14 आकड्यावर. 65चं टार्गेट. 51 धावसंख्येची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये टीम धुलेवाडी संघाला सामना जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. बारा बॉल मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय बॉलिंग मार्कवर नंदू. पहिलाच बॉल नंदूचा. पहिलाच बॉल उडवलाय. बॉल लॉंग ऑनला. विशाल आहे उपस्थित. पकडले सहज सोपी कॅच. फलंदाज होतोय बाद. जयेश बाद होतोय. 11 बॉल मध्ये आता 51. समीकरण कठीण झालंय. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये जातोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकात खर्च केलेल्या 27 आणि तिथून संपूर्णपणे बॅकफूट वरती गेला धुलेवाडी संघ. 11 बॉल मध्ये आता 51 धावसंख्येची गरज. सामना कठीण बनला आणि त्याचप्रमाणे आज धावा चेस करता आलेल्याच नाहीयेत. पहिल्याच मॅच मध्ये 21 धावा चेस झाल्या आणि तिथून दुसऱ्या मॅच पासून धावा डिफेंड होत आहेत त्या स्पर्धेमध्ये. आणि त्याच कारणास्तव नेक्स्ट मॅच मध्ये बार्डी संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. फुल टॉस बॉल. आल्या कल्पेशचा मोठा फटका. बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. विशाल पाहत राहिलाय. बनलाय दर्शक. बॉल सीमा पार. येतोय षटकार कल्पेशच्या बॅट मधून. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. पंचेचाळीस धावसंख्येची गरज. येणाऱ्या 10 बॉल मध्ये प्रत्येक बॉल मध्ये मोठा फटका हवाय. कल्पेश तो मोठा फटका खेळेल का? 27 धावा त्यानं खर्च केल्यात पहिल्याच षटकामध्ये मागील सत्रात.
बॅक टू द बॉल राष्ट्रोक स्वतःच्या फॉलो मध्ये फिल्डिंग चांगली आहे. एकच रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकेरीना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 21. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ संपला ओव्हर नंबर 3 मधील. चौथा बॉल पुढ्यात टाकलेला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक सागर. बॉल खाली क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडले कॅच. सागर देखील होतोय बाद. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये आता फक्त 8 बॉल मध्ये 44 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉल मध्ये षटकार हवाय. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मी आदरणीय स्वप्नीलजी कार्यालय यांना विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मी परेश ठोंबरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. त्यानंतर आदरणीय अरविंदजी ठोंबरे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. रोशन न्यू बॅटर. 5वा बॉल लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला वलवलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. रन मिळते या बॉल वरती ती 1. एकेरीनं धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या ती 22. 65चं भलं मोठं टार्गेट आणि त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी थोडी दमछाक झाली आहे ती धुलेवाडी संघाची देखील. 7 बॉलचा खेळ बाकी या मॅच मध्ये. 53ची आवश्यकता आणि ऑन साइडला उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे विशाल. चांगली फिल्डिंग व्हिजिट ठेवलाय विशालला देखील या मॅच मध्ये फील्ड मार्कवर. तोपर्यंत मिळते सिंगल. टोटल धावसंख्या आहे ती 23 या आकड्यावरती. 52 धावसंख्येची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 6 बॉल मध्ये 52 धावसंख्येची गरज. बावन्न धावसंख्येची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. 65 टार्गेट. 43 धावसंख्येची गरज आहे. 42 धावसंख्येची गरज येणाऱ्या 6 बॉल मध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात बार्डी. धीम्या गतीचा बॉल. फटका फसलाय व्यवस्थित बॅटवरती नाहीये. हर्षद बॉलिंग मार्क वरती आहे. सुंदर बैलाचे मालक आहेत खरं तर. बॉलिंग मार्क वरती आहेत हर्षद. दुसरा बॉल फुल टॉस. हवेत बॉल. विशाल जज करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले जेल आणि हर्षदला मिळते दुसऱ्या बॉल मध्ये सफलता. 24 धावा धाव फलकावर. कोकण केशरी सुंदर खरं तर बैलाचे मालक आहेत हर्षद. संदेश शेलके टेक्निकल रूम मधून आम्हाला ही माहिती पोहोचवतायत. 12वा प्रतिनिधी देखील आमच्यापर्यंत सांगतोय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता बाकी येणाऱ्या 4 बॉल मध्ये. फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. दिशा पाहावी लागेल. लाईन चेक केली जाईल. निर्धाव चेंडू आलाय. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. धावसंख्या ती 24 या आकड्यावर. पुढे टाकलेला बॉल टॉप एज घेतलीये. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न चांगले होते तोपर्यंत पवन तिथे उपस्थित होता
रन मिळणार नाही या बॉलवरती देखील. रन मिळते एक. धावसंख्या येते टोटल 25. हर्षदचा बॉल वेगवान. एक बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. लास्ट बॉल अलॉंग द कार्पेट काउ कॉर्नर झोन मध्ये वैभवनं बॉल उचललाय. सामना जिंकलाय, फिनिश झालाय, सामना जिंकलाय. खरं तर टीम मार्केवाडी संघाने एक मैत्रीपूर्वक लढत होती आणि त्या लढतीमध्ये पुढे सरकलाय मार्केवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. आणि त्यानंतर हार्ड लक टीम धुलेवाडी. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे आपण पाहतोय मालेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये बार्डी या दोन संघादरम्यानचा सामना आहे, जिथे टॉस जिंकलाय टीम बार्डी संघाने आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ते मालेवाडी संघाला. चला धुलेवाडी संघाचा कर्णधार आणि मार्केवाडी संघाचा कर्णधार आदरणीय श्री नथुरावजी कराले यांच्या वतीनं दोनही संघांसाठी प्रत्येकी 500-500 रुपयांचं पारितोषिक होतं. नाश्त्याची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आली होती, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो या आपण पारितोषिक घ्या. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 35 चेक रन झुंजार केली आली आणि फिल्डिंग मार्क वरती अप्रतिम फिल्डिंग, बॉलिंग मार्क वरती एक विकेट मिळवत 6 धावा इकॉनॉमिकल स्पेल हाताळणारा विशाल ठरला या मॅचचा हिरो. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात बार्डी. मालेवाडी आणि त्यांच्या विरोधात बार्डी. मार्केवाडी संघाचा विशाल ठरलाय मागील मॅचचा हिरो. नेक्स्ट मॅचला जशी होते सुरुवात या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल या ऐकूयात विवेक शेंडे यांचा आवाज. फिल्डिंग लगेच सजवून घ्या मार्केवाडी संघ. डोंट वेस्ट द टाइम, प्लीज सेट द फील्ड इमिजिएटली. प्रथम बॅटिंग करेल या मॅच मध्ये मालेवाडी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्लेअर ऑफ द मॅच विशाल या आपण. आणि त्याचप्रमाणे जशी या मॅचला होती सुरुवात या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल ऐकूयात विवेक शेंडे यांचा सुमधुर आवाज. हॅलो. उजवा कॅमेरा गेला ना पुढं, मग ते बरोबर वाटत नाही, म्हणजे स्पीड कमी होते बैलांचं असं. पहिल्या सत्रातील शेवटचा सामना आपण पाहतोय मोरेलियन मालेवाडी वर्सेस बार्डी. आणि बार्डी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोरेलियन मालेवाडी संघाला. बार्डी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मोरेलियन मालेवाडी संघाला. मोरेलियन मालेवाडी संघाची सलामी जोडी आपण पाहतोय यश आणि हरेश. मोरेलियन मालेवाडी संघाला सुवर्ण संधी अशी आली आहे. जितेंद्र शेंडे यांच्याकडून षटकारीसाठी जितेंद्र शेंडे मालेवाडीचे जावई यांच्याकडून षटकारीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आणि प्रथम गोंधळे मार्कवर गोलंदाज अविनाश बार्डी संघाकडून पाहतो आपण.
मालेवाडी संघाकडून हरेश स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला यश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. आणि गोलंदाज मार्को बार्डी संघाचा गोलंदाज अविनाश. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय अविनाश. दोन क्षेत्ररक्षक पॉवर प्लेच्या बाहेर असतील. बघूया फलंदाज कसा फायदा उचलणार. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज अविनाश हरीश साठी. बघूया ऑफ साइडला प्लेस करण्याचा प्रयत्न. पंचांचा नेसवेचा अतिरिक्त धाव आणि एक धावसंख्या पोचले ती 1 धावेवर मालेवाडी संघाची. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू पाहतोय आपण.